आदिशक्ती तुळजाभवानी आणि या आदिशक्तीचे वात्सल्य, मांगल्य, पावित्र्य, माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता जिजाऊ, संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीच्या प्रत्येक कणाला आणि माणसाला कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना माझा मानाचा मुजरा. हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या लखलख्यात तलवारी पाहून मुघल पळती माघारी. शंभूराजे, अजून जर तुम्ही 10 वर्षे जगला असता तर या मुघलांनी देखील कपाळी भगवाच लावला असता, खरं तर इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत. असाच एक महावीर या मातीमध्ये जन्मला शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला, त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य स्थापन करणारा असा हा योद्धा इथल्या पिढ्यानपिढ्या सर्वांना प्रेरणा देत राहिला. पण तरीही जर आपण कोणाला प्रश्न विचारला संभाजी महाराज कोण होते तर ते सांगतात संभाजी महाराज रगील होते आणि रंगील होते. पण खरा इतिहास काय, खरी वस्तुस्थिती काय? 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर संभाजीराजांचा जन्म झाला आणि गडावर 32 सुपाना देण्यात आल्या. साखर वाटण्यात आली. शिवरायांनी विचारलं आऊसाहेब नाव काय ठेवायचं? आऊसाहेब म्हणाल्या, अहो शिवबा, तुमचे थोरले बंधू ज्यांनी या स्वराज्यासाठी स्वतःचं आयुष्य कुर्बान केलं त्या रणधुरंदर योद्ध्याचं नाव संभाजी म्हणून तुमच्या पुत्राचं नाव ठेवते संभाजी. आणि विजेचा लोळ जसा अंगामध्ये सळसळा तशी वीज सरकन चमकली. राजा रूपवान होता, देखना तेजस्वी राजा, ज्या राजाकडे बघितल्यावर प्रभू श्री शंकराचा अवतार जणू असा माझा शंभू राजा. त्यांचं वय झालं 2.25 वर्ष आणि नियतीनं दगा केला. स्वराज्यावर एक संकट चालून आलं, त्याचं नाव अफजल खान. त्याच वेळी सईबाईंची तब्येत खालावत चालली होती, परंतु राजे न डबकता घोड्यावर बसून अफजल खानाच्या भेटीला निघून गेले स्वराज्य रक्षणासाठी. आणि त्याच दरम्यान सईबाईंचं निधन झालं. हरपलं. पिता शिवाजीराजे मुलभर सैन्य घेऊन स्वाऱ्या करायला निघून गेले. पिताचं चित्र वाटायला यावं तरी कसं? त्यांच्या दुधाचा प्रश्न निर्माण झाला. स्वराज्यातील एक महिला पुढे आली. ती म्हणाली, आऊसाहेब मी 5 पैकी दूध. आऊसाहेब म्हणाल्या, किती पैसे घेणार? ती म्हणाली, आऊसाहेब अहो लेकरू कोणाचं आहे? अहो लेकरू स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांचं आहे. ज्या राजानं आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं, अभिमानानं फिरायला शिकवलं, त्या राजाचं लेकरू आहे. त्याच्या दुधाचे पैसे घेऊन माझा पानं जळेल किंवा आऊसाहेब? आणि बिन पैसे घेता धारावणी दूध पाजलं. इतिहास म्हणू लागला, ओठ कोरडं शंभू बाळाचं पाना धारावला फुटतो ग. ओठ कोरडं शंभू बाळाचं पाना धारावला फुटतो ग. गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. शंभूराजांचा देह धारावच्या दुधावरती पोचला गेला. ते मोठे झाले. त्यांचं बालपण जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात सावरलं गेलं. राजे चालणं, बोलणं, लिहिणं, वाचणं शिकले. नाना तऱ्हा शिकले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यांच्यामध्ये पारंगत झाले. त्यांनी तब्बल 16 भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी संस्कृत मधून बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी श्री गणेशाचं वर्णन केले. बुद्धीच्या आवडता जोपासली, त्याचबरोबरच मलखांब, दानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी यांच्यामध्ये देखील माहीर होते. तत्कालीन काळामध्ये घोड्याला बेभान पळवणारा आणि घोड्याला एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्याचं नाव संभाजी. ही कला पुन्हा कोणाला जमणे शक्यच नाही. एका हातात लखलखणारी तलवार घेऊन झुंजणारा रणधुरंदर योद्धा म्हणजे संभाजीराजे. थंड रक्ताच्या हिमातून उसळणारा गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजीराजे. मातीला सोडणाऱ्या मातांची स्फूर्ती म्हणजे संभाजीराजे. गोरगरीब रेतीची धरती म्हणजे संभाजीराजे. आणि संपूर्ण आसमंतात विखुरलेल्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा. झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा गनिमी शिवबाचा छावा. त्यांना माहित होता औरंगजेब आपल्यावर चाल टाकणार, म्हणून त्यांनी त्याचा मुलगा अकबर याच्या मदतीने त्याला पकडण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्याला सांगितलं, तू इराणला जा, तेथील ते सैन्य घेऊन तू दिल्लीवर आक्रमण कर आणि दिल्लीची गादी वाचवण्यासाठी औरंगजेब गोवळकोंढा सोडून पुन्हा दिल्लीसाठी निघून जाईल आणि त्याच दरम्यान आपण त्याला गाठायचं आणि त्याची कबर याच हिंदुस्थानात खोदायची, असं माझ्या राजांचं नियोजन होतं. पण इथे नियतीने दगा केला. त्यांचं जहाज मध्यात गेलं. ते डगमगायला लागलं. दिशा बदलली आणि ते मस्कतला गेलं. तिथून ते इराणला आणि ते इराणवरून दिल्लीला आलं. आणि ते ज्या वेळेला दिल्लीवर आक्रमण करायला गेले त्यावेळेला त्यांना समजलं की शंभूराजांना मुकरब खानने कैद केले. ही बातमी ज्यावेळेला औरंगजेबाला कळाली त्यावेळेला तो म्हणाला, या शंभूने जसा एखादा मेंढपाळ रानावातून पळतो ना तसं मला पळवलंय. अब आ गया ना मेरे कब्जे में. त्यांनी औरंगजेबाने शंभूराजांना उंटाला बांधलं आणि त्यांची मिरवणूक काढण्यात आली. पण गावातल्या गाव करायला आणि वारीला जाणाऱ्या वार करायला माहित नव्हतं माझा शंभूराजा कैद झालाय. कुणीतरी यायचं, कुंकायचं, दगडफेक करायचं, तलवारीनं वार करायचं. पण माझा राजा रडला नाही. तो कधी त्यांनी कधी शरणागती पत्करली नाही, कारण माझ्या राजाला माहिती होतं आज जर मी शरणागती पत्करली तर येणारी पिढी सुद्धा शरणागती पत्करेल. आज मी स्वाभिमानानं अभिमानानं मरतोय, येणारी पिढी सुद्धा स्वाभिमानानं अभिमानानं जगेल आणि मरेल. आज तुमच्या आमच्या मनात ताट आहे, त्याचं कारण फक्त संभाजीराजांचं बलिदान आहे. आणि औरंगजेबाने त्यांना वधस्तंभाला बांधण्यात आलं. त्यांना धर्म स्वीकारण्यास सांगितला, परंतु माझ्या राजाने शेवटच्या क्षणापर्यंत शरणागती पत्करली नाही. त्यांचे 40 दिवस हाल करण्यात आले. रोज एक अवयव काढला जायचा. शेवटच्या दिवशी दामशिनीने समशेर बाहेर काढली आणि माझ्या सह्याद्रीच्या कुशीतल्या छाव्याला डोळे भरून बघितलं आणि समशेर मानेवर चालवली. सप्पा करून मान खाली पडली आणि
तोंडातून एक वाफ बाहेर पडली आणि ती वाफ मातीबरोबर वर उंच उडायला लागली आणि त्या उडणाऱ्या मातीला माझा राजा सांगत होता, सांगा ना माझ्या आऊसाहेबांना, सांगा ना माझ्या आबासाहेबांना, तुमचा छावा या मातीत नाही मेला, तुमचा छावा या मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त शंभूराजेच असतात, फक्त शंभूराजेच असतात. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही तो कधी अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांबा राजे थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांबा राजे थोडं. हातात होती तलवार आणि पळत होती घोडं. शेवटच्या क्षणी एवढंच सांगेन, शंभूराजांचं नाव घेऊन एकदा डोळे झाक आणि तुझ्या वाटेत आली सगळी संकट कापून टाक. जय भवानी, जय शिव.